राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहराच्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आज आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता त्या सोलापूरच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात नियोजन आणि प्रचार या करण्याकरता त्यांची आज आत्ता आमचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि जुबेरजी माझ्याकडे अचानक आले आणि मी बसल्यानंतर आम्ही चर्चाच करत होतो की महापालिकेची धारणा काय असेल, काय करायचं वगैरे. तर त्यांनी मला एक हे दाखवलं की असं असं तुमची एक ऑर्डर निघाली प्रदेश करून आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी आणि तटकरे साहेबांनी अशी ऑर्डर काढली की उद्या होणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या माझ्या नेतृत्वाखाली व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे, त्यात लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याचा असं आहे की मी अनेक वर्ष जरी पक्षाचं काम करत असलो तरी छोटे मोठे काका देखून काम केलं पाहिजे. मी या पक्षाचा फार आभारी आहे की दादांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला बोललं त्या दिवशी त्यांनी मला एकच सांगितलं की सुधीरजी तुमच्या अनुभवाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा. आता मी ह्या पक्षात जेव्हा मला येऊन फार काही वेळ झाला नाही, मात्र एवढं मला त्यांनी प्रेम दिलं सगळ्या लोकांनी, मग तटकरे साहेब असतील किंवा मामा भरणे असतील किंवा मनसोडे साहेब असतील, आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली 4 वर्ष ह्या पक्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला. आणि पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमानदारीने काम करू. आता दादांनी जेव्हा मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या उजव्या साईडला जुबेरभाई, डाव्या साईडला संतोषजी आहेत, पाठीमागं आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे, आमचे चंद्रकांत दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते, आपला वैभव, ही सगळी कंपनी माझ्याबरोबर राहणारी ही टीम असणार आहे. यांचं गाईडलाईन यांचे मदत घेऊन मी काम करणार आहे. मात्र येणारी महापालिका मला अगदी मी माझी कॉलर ट्रेट करून सांगेन की आमच्याकडे ह्या वेळेला जेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी जेव्हा अनाउन्समेंट केली होती की